नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। पक्ष व चिन्ह गेल्यास कसे लढायचे, शरद पवारांचे समर्थक चिंतेत। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष गमवण्याचा धोका असल्याने आगामी निवडणूक कुठल्या चिन्हावर लढायची याची चिंता शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व समर्थकांना सतावू लागली आहे। यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ घरोघरी पोहोचवले आहे। त्या बळावर तब्बल 15 वर्षे सलग आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होते। मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा अवस्था झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात तब्बल 40 आमदार महायुतीसोबत सहभागी झाले आहेत। आमदार व खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती हवाली केलाय। हाच न्याय जर निकष राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा न्याय निवाडा करताना लावण्यात येणार असल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे। पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मशाल हाती घेतली होती। तेव्हापासून मशाल घेऊन शिवसैनिक फिरत आहे। आता लोकसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होताच निवडणूक आयोगाने मतदार याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक जाहीर केल्या जातील असा अंदाज वर्तवला जात आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।